नाशिक शहर पुन्हा एकदा खळबळजनक दुहेरी घटनेने हादरलंय। इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळील उद्यानात रात्री 10:30 वाजेच्या सुमारास वैष्णवी आवारे या 20 वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला। वैष्णवी ही मूळची अंमळनेर येथील रहिवासी होती। सध्या ती इंदिरानगरमधील कानडे रो हाऊस येथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास वैष्णवी आपल्या मैत्रिणीसोबत परिसरातील उद्यानात बसली होती। त्यावेळी संशयित साहिल लावारे तेथे आला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र वैष्णवीने त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने संतापाच्या भरात धारदार चाकूने तिचा खून केल्याचं बोललं जातंय। दरम्यान यावेळी गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला। त्यानंतर साहिल घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान घटनेचा मध्यरात्री तपास सुरू असतानाच अशोका जॉगिंग ट्रॅक परिसरातील एका झाडाला साहिल लावारे याने देखील गळफास घेतल्याचं आढळून आलं। पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे। प्राथमिक तपासात ही घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र खून आणि आत्महत्या याबाबतचा खुलासा हा तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार असून इंदिरानगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।